सुंदर केलेली आहे. बुवांच्या आवाजाला तर तोड नाही, आपण सर्व जाणतात. परंतु बारी करता करता बुवा बरंच काही बोलून गेले आणि बारी शक्ती पुऱ्याची आहे, त्याच्यामुळे ती घासून जाणारच आहे आणि बुवांची साला आम्ही आता काढणारच आहोत. हॅलो, त्यापूर्वी बरंच काही बोलायचं आहे. बुवानी गणामध्ये बैलाला आणलं, शास्त्राद्वारे आणलं ठीक आहे, पण आम्हाला कुठेतरी टोचण्यासाठी बैलाला आणलं. गवळणीमध्ये म्हणतात मात चढलाय आणि प्रश्नाच्या पदामध्ये तर बरंच काही बोललंय. काय काता बोलणं बरोबर वाटत नाही, पण काय गांडीचा उल्लेख वगैरे केलाय बुवानी, तर त्याच्यावर पुढे बोलू. प्रत्येक गाण्यामध्ये त्याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत आम्ही. परंतु त्यापूर्वी बुवांनी आमच्या प्रश्नाला जो हात घातलाय, बुवानी जे प्रश्नाचं उत्तर दिलंय ते बुवा आम्हाला अजिबात पटलेलं नाही आहे. आमचं उत्तर ते नाही आहे. तुमच्या माहितीसाठी बुवा सांगतो, तुम्ही गावात आलाय पण तुम्हाला नेमकं घर सांगता येत नाही. तुम्ही गोलगोल फिरतायत पण तुम्हाला नेमकं घर सापडलं नाही. बुवा अजून तुम्ही अभ्यास करा, तुम्ही ज्ञानी आहातच, तुम्हाला नक्कीच उत्तर सापडेल. पुढच्या भेटीत जरूर द्या. पण आता दिलं ते उत्तर आम्हाला पटलेलं नाही आणि चुकीचं आहे. धन्यवाद. बुवा बोलले, बुवा म्हणतात गणाची चाल किंवा त्यांच्या कुठल्या पट्टीत गायलाच बुवा. मग पट्टी कुठली ती बुवानी गाऊन दाखवायला हवी, ती दाखवली नाही. म्हणजे बुवांचं बोलणं अर्धवट होतं. गवळणीमध्ये पण तसंच म्हणाले बुवा, झुमकावाली पोरं या चालीवर तुम्ही गवळण गायलात, तुमची चाल चुकली. मग तुम्ही गाऊन दाखवायला हवी, ती दाखवलीच नाही. आमची चाल आमच्या परीने आमची चाल बरोबरच आहे, पण तुम्ही म्हणता ती चुकली. पण मग तुम्ही ती बोलून दाखवायला ती दाखवलीच नाही. तर असा परत बुवा म्हणाले की पहिली वारी मुळमुळीच केली बुवा, बरोबर म्हणजे घासून झाली नाही. आणि म्हणून आता बघा, आता ऐका, आताची वारी कशी वाटते तुम्हाला ते तुमच्या दुसऱ्या वारीत सांगा. आता तुम्हाला नक्कीच झोमतील अशी गाणी आता आम्ही गाणार आहोत. परंतु अर्थातच ती शास्त्र आधार आहे. शास्त्राचा आधार सोडून आम्ही अजिबात गाणार नाही आहोत. तर पहिलं गाणं आम्ही आता गातोय, त्याचा आधार सांगतो. कथा आहे अहिल्या आणि इंद्राची. बुवांना ती माहितीच आहे. बुवांच्या आणि आमच्या बाऱ्या याच्या आधी खूप झाले, मध्ये काही वर्ष झाली नव्हती, पण त्याच्या आधी खूप झाले. तरी आम्ही काय गाऊ शकतो आणि कसं गातोय बुवांना चांगलंच माहिती आहे. तर कसं आहे, गाणं शास्त्राद्वारे पुराणातली कथा आहे, परंतु आजच्या युगात सुद्धा ती अगदी सफळ बसते. बुवानी जो का गांड मारण्याचा विषय केला, जर असा विषय झाला तर काय होऊ शकतं. आज एड्स सारखे जे आजार होतात ते कशामुळे होतात, तर त्याला सुद्धा हे गाणं त्याच्यावर उदाहरण आहे. ऐका बुवा, आता आमचे बुवा काय म्हणतात. अंगाला पडली तर भोक वा अंगाला बोल ह्याच्या अंगाला पडली तर भोक होयाला हसतील सारी भोक
कथा गायली आहे त्याबद्दल बोलतो. कथाचं मी आधीच सांगितलं होती, अहिल्या आणि इंद्राची आहे. इंद्राला शाप देतात ऋषी, गौतम ऋषी, आणि तू मोर होऊन तुझ्या अंगाला भोकं पडतील, 1000 भोकं पडतील असा तो शाप होता. अशी ती कथा आम्ही गायली आहे. गैरसमज करून घेऊ नका बुवा, कथा शास्त्र आधारे आहे. प्रेक्षकांच्या मनापासून याचबरोबर सान्वी दीपक प्रेक्षकांच्या मनापसंतीतून आलेलं पारद दिली सोडून नागनाग बाई संग हरला म्हणून रुसला, औ बाई संग हरला म्हणून रुसला. आता कुठं कुठं शोधूया नंग्या घोसा बुवाला. शिवशक्तीच्या डावात शिव हरला खेळात, शिवशक्तीच्या डावात शिव हरला
प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आले जो प्रश्न विचारला आहे बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आताही आहे, पण अडचण अशी आहे तुम्ही ज्या ग्रंथाच्या आधारे ते उत्तर द्यायला पाठवायला सांगितलंय तो ग्रंथ आमच्याकडे नाही आहे, म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देत नाही. अर्धवट देण्यापेक्षा पुढच्या वेळेला नक्की देऊ. आणि तसंच हवं असेल अर्धवट तर आमच्याकडे आताही आहे, तुम्ही बोलावलं तर आम्ही तुम्हाला आणून देऊ तुमच्या वारीमध्ये.
बसला रे जिंकन मने हिरा पाऊनी हसला रे झाला तयार वय तो फसला रे ह्याच्या पडले धनुष्य हुरावर कोणी उठला Thank you.
तुरेवाले बुवा, दुसऱ्या बारीचं शेवटचं गाणं गातोय आम्ही. त्यापूर्वी एक सूचना देतोय तुम्हाला. तुमची आता दुसरी बारी आहे आणि सगळ्यांनाच अनुभव असतो. तुरेवाले बुवा दुसऱ्या बारीत बरेच काही बोलून जातात, कारण तिसरी बारी शक्तीवाल्याला नसते. पण बुवा तुमची आमची गाठ पुन्हा होईलच, तेव्हा त्याचा जबाब दिला जाईल, याचं भान असू द्या. धन्यवाद. रम्य निसर्ग सारा धुंद मंदवारा गारे गुंद बाजू हाय गार पाण्याचा स्वर्गीय झरा तिथे नांदे अचलेश्वर देव सत्वाचा खरा तिथे नांदे
तुरीवाले बुवांना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.